नमस्कार. नमस्कार संदीप भाऊ. भाऊ नमस्ते. परत एकदा ओळख करून द्या. मी तसे फेमसच आहे तुम्ही. मी अजिंक्य गोलप. खामगाव येथे मी उपसरपंच म्हणून काम पाहिलं. त्याचबरोबर जुन्नर तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समितीवर मी सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम पाहिलंय आणि पक्ष संघटनेत देखील काम करण्याचा मला अनुभव आहे. किती कोटीची कामं केली खामगावात? खामगावमध्ये एक 17 कोटीच्या दरम्यान विकास कामे झालेली आहेत संदीप भाऊ. अतुल बेनकेच्या माध्यमातून. अतुल शेठ असतील, आशाताई असतील, शरददादा असतील, या सगळ्या लोकप्रतिनिधी जे आहेत त्या सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कामं करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तुमच्या गावात तर खूपच सभा वगैरे काय आहे, सभा सुरू होत्या काल. आता राजकारण आहे. राजकारण म्हटलं की सभा आणि सगळ्या दौरे सगळ्या गोष्टी होणारच, त्यामुळे झाल्या सभा. सोडून दिलं ना तुम्ही अतुल बेनकेंना? सोडून आता ती राजकीय घडामोडच अशी होती की काही गोष्टी थोड्याशा घडतात त्याच्यामुळं तो निर्णय घ्यावा लागला. किती वर्षापासून तुम्ही अतुल बेनकेंच्या सानिध्यात आहात? मी जवळजवळ 12 वर्ष होत आले की मी अतुल शेठ आणि बेनके कुटुंबासोबत जोडलो गेलेलो होतो. पूर्वी कसे संबंध होते? तुम्हाला जवळ करायचे का फक्त यूज करायची बेनके? नाही, माझे कौटुंबिक संबंध होते राजकारणाच्या पलीकडे. सुरुवातीला देखील ज्यावेळेस मी त्यांना जोडलो गेलो त्यावेळेसच मी त्यांना सांगितलं होतं की पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडे आपलं नातं असेल आणि पक्षाच्या पेक्षा पण माझी जी विचारधारा होती ती पुरोगामी होती आणि त्याच्यामुळे बेनके कुटुंब आणि कुटुंबातील जे काही सर्व सदस्य आहे यांच्यासोबत एक वेगळं आणि आपुलकीचं नातं माझं त्या निमित्तानं राहिलेलं आहे. 12 वर्ष आहे ना? हो. आणि सुनीता बोराडेंसोबत किती दिवसापासून तुमचे हे येत आहेत? सुनीताताईंना मी कोरोनाच्या काळापासून त्या निमित्तानं ओळखतो. त्या भागामध्ये त्या ठिकाणी काम करत होत्या आणि मग त्या माध्यमातून कुठे भेटीगाठी असतील किंवा कधी आल्या गावामध्ये कोणाच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये आल्या तर आमच्या भेटीगाठी त्या ठिकाणी व्हायच्या. जवळचे संबंध किती दिवसापासून? जवळचे संबंध 1 वर्षभरापासून आले. 1 वर्षाच्या संबंधासाठी 12 वर्षाचे संबंधावर पाणी सोडलं? नाही, संबंध असं नाही. संबंधावर पाणी सोडलं नाही. माझे कौटुंबिक संबंध आजही बेनके कुटुंबाशी आहेत. जो काही राजकीय मुद्दा आहे, राजकीय त्या वळणावर त्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यांचे 12 वर्षाचे संबंध आणि यांची 1 वर्षाची संबंध ही जी काही तुलना आहे ही होऊ शकत नाही राजकारणाच्या भूमिकेत. कशी? मग आता राजकीय भूमिका ह्या आपल्या सगळ्यांच्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी पण संबंध हा वेगळा पार्ट आहे. संबंध असणं आणि राजकीय भूमिका असणं हा वेगळा पार्ट आहे. तर दोन्ही याच्यात गल्लत न होता आपण त्याच्यातून पुढे गेलो. राजकीय संबंध होते बेनकेंशी 12 वर्षापासून? राजकीय संबंध तर होतेच, परंतु आत्ताची परिस्थिती ही अशी निर्माण झाली का त्या गोष्टी घडणं किंवा तो निर्णय घेणं मला भाग पडलं. त्याला पार्श्वभूमी आहे ना. काय का भाग पडलं का पाडलं सांगा ना. ते पण म्हणत होते त्याच्यावर खूप दबाव होता, त्याला यायचं होतं, काही लोकांनी फूस लावली. नाही, दबाव असा होता की माझी प्रचंड इच्छा होती की ज्या वेळेस सुनीताताईंना आम्ही त्या ठिकाणी अतुल बेनके साहेबांकडे घेऊन गेलो. 3 ऑगस्ट तारीख होती संदीप भाऊ आणि त्यावेळेस आमची मिटिंग झाली. त्याच्यापूर्वीच आमदार म्हणजे अतुल शेठ असताना त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीची तयारी करायची, आपल्याकडे उमेदवार कोण? तर ते म्हटले तू म्हणजे तुझी मंडळी किंवा तू इच्छुक आहे का? तर मी म्हटलं आम्हाला मर्यादा आहेत काम करताना सगळ्या बाबीत, तर तेवढी आमची तयारी नाही. ते म्हटले दुसरे उमेदवार कोण? तर पक्षाकडे इच्छुक उमेदवार नव्हते. मग त्याच वेळेस नेमके वंचितकडून वंचितकडून लढलेले आपले देवराम शेठ लांडे हे शिवसेनेत गेले होते आणि तिथे असलेल्या सुनीताताई बोराडे यांना थोडं तिथं डावलण्यात आलं होतं. त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्या ताईंशी आणि त्यांच्या मिस्टरांशी चर्चा केली. त्याही इकडे येण्यास इच्छुक झाल्या. 3 ऑगस्टला आमची मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये त्या एकमेव उमेदवार ह्या ओके होत्या आणि त्या अनुषंगाने आम्हाला सांगण्यात आलं सुनीताताई बोराडे यांच्यासोबत तुम्ही थांबा, त्यांना लोकांमध्ये घेऊन जा, आपली जी काही संघटना आहे त्या संघटनेपर्यंत घेऊन जा आणि हे सगळं तुम्ही पॅचअप करून तुम्ही कामाला लागा. त्यानंतर दिवाळीच्या बेनकेंनी सांगितलं? हो, बेनके साहेबांनी सांगितलं. त्यानंतर जे आरक्षण डिक्लेअर झालं त्यावेळेस तिन्ही ज्या महिला आरक्षण आपल्या गटामध्ये आल्या त्यानंतर मात्र मी इच्छा व्यक्त केली का मला पंचायत समिती पक्षाच्या तिकिटाकडून लढवायची. त्याही वेळेस पक्ष संघटनेतला विचार घेता इतर जास्त कोणी पक्षात इच्छुक नव्हतं आणि मग त्या अनुषंगाने मी जे काही 10-12 वर्ष पक्ष संघटनेत काम करत होतो आणि इकडे कमलताई शेळकंदे 10 वर्ष त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून होत्या, 2 टर्म त्या भिवाडीचे सरपंच होत्या, तेही काम करत होत्या. आम्ही इच्छा व्यक्त केल्यानंतर तो एक
थोडक्यात पॅनल तयार झाला. आणि मग साहेब म्हणले ठीक आहे, लोकांमध्ये जा, लोकांमधून आवाज येऊ द्या. मग आम्ही 3 महिने लोकांमध्ये, मी असेल, नीलम असेल, कमलताई, सुनीताताई, ह्या सगळे आम्ही त्या ठिकाणी लोकांमध्ये गेलो, फिरलो, लोकांना सांगितलं, त्या ठिकाणी लोकांच्या भावना ऐकून घेतल्या. आणि अचानकपणे शेठनी सांगितलं की आता सुनीताताई नको, आता आपल्याला वरिष्ठ सांगतायत का माई लांडे यांना तिकीट द्यावं लागेल. पण आज आपण जनमानसात त्या ठिकाणी ज्या उमेदवारासोबत गेलो, आपण जो प्रचार केला आणि अचानक युटर्न घ्यायचा, मग ते शब्द, तत्व, ह्या सगळ्या गोष्टी मागे पडणार होत्या. त्याच्यामुळे माझे पण थोडेसे डिसिजन पक्ष संघटनेसोबत किंवा जी काही भागातली लोक एकत्र आली त्यांच्यासोबत राहण्याचा मी निर्णय घेतला. शरद सोनवणेकडे जायचं की काँग्रेसकडे जायचं, काय चाललं होतं तेव्हा? नाही, जेव्हा आम्हाला कळालं की आता आम्हाला राष्ट्रवादी पक्षाकडून डावलण्यात येतंय, त्यानंतर आपटाळी येथे एक मेळावा, जे काही निष्ठावंत आपले सहकारी ज्यांनी पक्षामध्ये काम केलंय, त्यानंतर जे काही कार्यकर्ते होते त्यांना आम्ही विश्वासात घेतलं की अशा गोष्टी घडतायत. मग त्यातली एक कोर टीम तयार झाली, एक 50 लोकांची. त्याच्यामध्ये विशेषतः ज्यांनी तुतारीमध्ये काम केलं, ज्यांनी काही BJPची लोकं होती, काही असे वेगवेगळ्या संघटनेची लोकं तिथे एकत्र आली आणि त्यांनी सांगितलं का नाही, आपण एकदा शेवटचा पर्याय म्हणून अतुल शेठ बेनके साहेबांकडे जाऊ आणि आपण त्यांना सांगू की आता भागाची परिस्थिती नेमकी काय आहे, राजकीय आणि इतर. आणि मग त्या माध्यमातून आपल्या आपल्या तिकिटासाठी या तिन्ही उमेदवारांसाठी मागणी करू. त्यानंतर तिथे बंगल्यावर बैठक झाली. हे सगळ्या लोकांनी तिथं भावना व्यक्त केल्या. त्याच्यामध्ये बरीचशी ज्येष्ठ मंडळी होती आणि त्यावेळेस त्यांनी भावना अशा सांगितल्या, ठीक आहे, पाठीमागं विधानसभेला किंवा जे काही झालं ते सगळं सोडून द्या शेठ, पण आम्ही सगळे मंडळी प्रमुख आहोत आणि आम्ही सगळे मंडळी भाग म्हणून तुमच्याकडे तिकीट मागतोय. तुम्ही एवढ्या वेळेस आम्ही सांगतो त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा आणि ते तिकीट द्या, आणि जेणेकरून भविष्यात आम्ही सगळे मंडळी तुमच्यासाठीच काम करणार आहे. परंतु तिथे देखील साहेबांनी सांगितलं, ठीक आहे, तुमच्या मनासारखं होईल असा शब्द मी देतो. याला मी एकटा नाही, ती 50 लोक आहेत, त्याच्यामध्ये वरिष्ठ भरपूर ज्येष्ठ मंडळी आहेत, महिला आहेत. आणि तोही शब्द झाल्यानंतर ज्यावेळेस अचानकपणे आम्हाला सांगितलं का बाबा तिकीट वरिष्ठांनी बाबा लांडे फॅमिलीला किंवा त्यांना दिलेलं आहे, त्यावेळेस मग थोडासा राजकीय गोंधळ झाला आणि मग त्यातून नेमकी पुढची भूमिका काय घ्यायची, अचानकपणे या प्रक्रियेत थांबता येणार नाही. मग पुन्हा एकदा कोंडाजी बाबा डेरे आश्रमात मिटिंग झाली. सगळे हे प्रमुख मंडळी जे याच्यात काम करत होते प्रक्रियेत, त्यांच्या कानावर विषय घातला आणि मग आपल्याला सोयीस्कर पक्ष किंवा पुढची काही रणनीती आहे निवडणुकीच्या निमित्तानं, 1 to 1 लढत करायची पॅनलची किंवा 3 पॅनल करायचे जर झाले तर मग ते काय आपल्याला सोयीस्कर राहील, ह्याच्यातून जी चर्चा झाली सर्वांच्या सोयीनुसार, त्यातून आदरणीय शरददादा असतील आणि असे प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही ठेवले आणि त्यांनी भागाचा सन्मान केला. त्यांनी सांगितलं की बाबा माझे 3 उमेदवार तयारी करत आहेत, परंतु मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि चर्चा करून तुम्हाला कळवतो. आणि त्यानंतर मात्र लगेचच 1-2 दिवसात तो निर्णय फायनल झाला. उरीचा माल तिकडे गेला असं अतुल बेनके म्हणाले. नाही नाही, राजकारणात कसं आहे, उरीचा वगैरे असं काही नसतं. शेवटी आम्ही त्यांच्यासाठी खूप कष्ट घेतलेत संदीप भाऊ. आम्ही तळमळीने काम केलं, जिथं केलं तिथं प्रामाणिक केलंय. उरीचा माल होतो तर मग एवढ्या वर्ष कसं होतं, एवढ्या वर्ष आम्ही तिथं काम केलंय ना प्रामाणिकपणे, निस्वार्थी भावनेने. ठीक आहे, आता राजकारणात हे बोलावं लागतं. ते नेते आहेत तालुक्याचे, त्यांना पूर्ण तालुक्याचं राजकारण पाहायचंय आणि ते आमच्याबद्दल म्हटलेत असं मला तर वाटत नाही. ते इतरांबद्दल बोलले असतील पण आमच्याबद्दल बोलू शकत नाही असं. माझं प्रेम आहे अजिंक्यवर. नाही, माझं पण प्रेम आहे ना अतुल शेटवर, असं काय नाही. काय मग नक्की होतंय का? नाही, राजकीय, मी सांगतो ना, राजकीय परिस्थिती जशी आली, आता शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार साहेब परिस्थिती ज्यावेळेस आली त्यावेळेस त्यांनी संघटनेची मिटिंग घेतली, त्यांनी निर्णय घेतला, त्याला आम्ही साथ दिलीच ना. परिस्थिती तशी आल्यानंतर काय करू शकतो माणूस, सांगा, तुम्ही सांगा. आज सत्ता महत्वाची, आता तुम्हाला तत्व आठवली. आजही पण सत्ता महत्वाची नाही का मग? म्हणजे असं माझं तर व्यक्तिगत मत नाही, मी कधी सत्ता किंवा पदाचा विचार करणारा कार्यकर्ता नाही. परंतु उद्या यदाकदाचित जर हा निर्णय चुकला तरी पण मला माझ्या गावासाठी आणि भागासाठी शरददादांच्या माध्यमातून काम करता येईल ना, असं काही नाही. इथं पण ते लागूच होतं ना सूत्र, की नाही होत. सत्ता महत्वाची, विकास काम. हा, विकास कामं मी सांगतो, मला खरोखर म्हणजे मी जरी आता शरददादांसोबत असेल तरी या तिन्ही 4 जे नेते प्रमुख काम करतात ते तालुक्यासाठी काम करतात आणि तोही तेच विचार करतात. मग ताई भाजपामध्ये गेल्या किंवा जे काही गोष्टी होतात ते लोकांची भावना असते ना, माझं हे काम मार्गी लागलं पाहिजे. आज अतुल शेटनी पण जो निर्णय घेतला तो योग्यच होता ना. अजितदादा सत्तेत होते, अजितदादांच्या माध्यमातून काम करायचे होते आणि त्यांनी केली पण कामं, मग हरकत काय? मी आता आमदार नाही म्हणून अजिंक्य तिकडे गेला. मी ज्यावेळेस बेनके कुटुंबाला जॉईन झालो त्यावेळेस ते आमदार नव्हते. मी हा सगळा विचार मी स्वतः कधीच करत नाही.
ठीक आहे, आता माझ्याबद्दल गैरसमज होतात, बदनामी होते, चुकीचे आरोप होतात, परंतु मी व्यक्तिगत एकही स्वार्थी काम त्यांच्याकडून आजपर्यंत संदीप भाऊ केलेलं नाही. आणि ते आमदार नसताना मी सोडून गेलोय किंवा ह्याच्यातला भागच नाहीये हा. ज्यावेळेस त्यांना मी जॉईन झालो त्यावेळेस ते आमदार नव्हते, 2019ला ते आमदार झाले. ठीक आहे, आता त्यांचा योगायोगाने दुर्दैवाने पराभव झाला, परंतु मी त्यांच्या निवडणुकीला सोडून गेलेलो नाहीये. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आत्ताची. आता त्यांची निवडणूक असती आणि मी अचानक सोडला असतं तर तो कदाचित माझा गुन्हा ठरला असता. देवराम लांडेंचा इतका राग का करता? अजिबात नाही. लांडे साहेब लांडेचे सूनबाई आपल्यावर नको, आपल्याला सुनीता बोर्डेच पाहिजे, कोणत्या परिस्थितीत आम्ही लांडेंच्या सोबत निवडणूक लढवणार नाही असं तुम्ही बेनकेंना सांगितलं. नाही, राजकारणात काही गोष्टींची पारदर्शकता पाहिजे. लांडे साहेब या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, आम्हाला जे काही आजपर्यंत पक्षात किंवा संघटनेत जे काय ऐकायला भेटलं किंवा आमच्या वरिष्ठांनी सांगितलं, जर आम्हाला पूर्वी कल्पना दिली असती का बाबा लांडेंनाच आपल्याला पक्षामध्ये घ्यायचंय, तर त्या अनुसार संदीप भाऊ आम्ही तयारी केली. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते आहेत, आम्हाला नाही इथपर्यंत गोष्टी कळती, पण आम्हाला एखादी सांगितलं, आदेश आला त्या पद्धतीने आम्ही पुढे जातो. मग आम्हाला जर आधी 5-6 महिने आम्ही जवळचे होतो ना, आम्हाला सांगितलं असतं ना छोटीची हिंड का आपल्याला लांडेंना आपल्या पक्षामध्ये घ्यायचंय, आम्ही त्या मार्गाने त्या ठिकाणी गेलो असतो, लोकांमध्ये त्या पद्धतीने वागलो असतो. पण अचानकपणे एखादी भूमिका बदलणं म्हणजे राजकारणातून संपणे. आणि ही काही माझी वैयक्तिक भूमिका नाहीये ना, पूर्ण संघटनेची. ठीक आहे, एखादा माणूस बाजूला गेला तर तुम्ही म्हणू शकता स्वार्थासाठी गेला, पण ज्यावेळेस 50 लोक ज्यावेळेस भागातली प्रमुख बाजूला जातात, मग ती कशासाठी जातात? त्यांचा काय स्वार्थ आहे? आज उमेदवार ठीक आहे, उमेदवार आम्ही आमच्या घरातला आहे, पण बाकी लोकांचा स्वार्थ काय? जर विचारात घेऊन निर्णय झाला असता सगळ्यांना तर 100% स्वीकारला असतं ना. लांडेंचं आमचं व्यक्तिगत असं काही भांडण नाही. संघटना महत्वाची का काही 2-4 कार्यकर्ते महत्वाचे? मी नेहमी सांगतो, म्हणजे जे मी ऐकले, स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेब देखील नेहमी म्हणायचे का माझ्याकडे कुठलीही शाळा नाही, म्हणजे संस्था नाही, कुठलं बाजार समिती नाही, कुठला कारखाना नाही. माझं राजकारण हे फक्त आणि फक्त संघटनेच्या जीवावर आहे. आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण गेल्या अनेक वर्ष ज्या वेळेस ते आमदार झाले किंवा पराभूत झाले त्यावेळेस आपण पाहिलेलं आहे. आणि तो अनुभव अतुल शेठ बेनके साहेबांनी 2014ला घेतला. त्यावेळेस संघटनेमध्ये थोडं स्प्लिट झालं, त्यांचा पराभव झाला, पण त्यांनी 5 वर्ष पुन्हा तयारी केली आणि 2019ला संघटना जुळली म्हणून ते आमदार झाले. परंतु 2024ला परत शरद पवार साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या स्प्लिट झालं आणि तो संघटनेमध्ये फूट पडल्यानंतर ते परत पराभूत झाले. मग संघटना किती महत्वाची आहे एखाद्या नेत्याच्या पाठीमागे काम करताना? व्यक्तिगत एकटा अजिंक्य महत्वाचा नाही, पण अजिंक्य बरोबरची जी काही पाठीमागची संघटना ही किती महत्वाची आहे याचं एक उदाहरण आहे. आणि ठीक आहे, नेतृत्वाबद्दल किंवा पक्षाबद्दल आज आपण पाहतोय, या पक्षात गेला, त्या नेतृत्वाबद्दल गेला, एक वेळ ते स्वीकारतात, पण उद्या लोकांच्या विरोधात आपण गेलो तर लोक स्वीकारत नाही. हा माझा अनुभव आहे. काय नक्की उणिवा काय आहेत अतुल बेनकेंच्या? नाही, अतुल शेठ मोठे नेते आहेत. मोठे नेते सांगितलं पाहिजे ना, आता मोठे नेते म्हणताना सोडून बी जातात. नाही, उणिवा असं, मी छोटा कार्यकर्ता आहे ना, उणिवा त्यांना त्यांचे काही मार्गदर्शक असतील किंवा त्यांचे सल्लागार असतील, ते त्यांना उणिवा सांगू शकतात. छोट्या कार्यकर्त्यांनी सल्ला देण्यापेक्षा छोटा कार्यकर्ता फक्त काम करू शकतो, नेत्यांनी दिलेला आदेश त्या ठिकाणी त्याचं इम्प्लिमेंट करू शकतो, असं माझं मत आहे. तसं काही घडलं नाही, आदेश चुकीचा होता. आदेश म्हणजे पहिलं जे काही सांगण्यात आलं आणि त्याच्यानंतर जो काही बदल झाला, मग तो कशामुळे झाला किंवा काय कशामुळे झाला. आता काल पण लांडे साहेब म्हटले, मी 3 वेळा अजिंक्य गोलपच्या घरी गेलो. सत्यता आहे ती, खरं आहे. म्हणजे अगदी आमचं बोलणं नसतानाही लांडे साहेब 3 वेळा माझ्या घरी आले. हे मी ऐकलं, मला बरं वाटलं का लांडे साहेब खरं बोलले. पण ते कशासाठी आले हे नाही ते बोलले. ते कशासाठी आले ते माझ्याकडे आले, आम्ही घरात चर्चा झाली, चहा पाणी झाला, नीलम होते, आम्ही सगळे बसलो. त्यांनी मला सांगितलं की अजितदादांनी अजिंक्य आमचं तिकीट फायनल केलेलं आहे. मी म्हटलं शक्य नाही, शेटनी तर आम्हाला असं काही सांगितलं नाही. ते म्हटले नाही, काही गोष्टी अंतर्गत आणि गुप्त असतात, त्याची वाच्यता काही बाहेर केली जात नाही. अहो म्हटलं पण संघटनेला विचारत घ्यायला पाहिजे ना साहेब, ही जी काही संघटना भागात काम करते ही वाऱ्यावर सोडणार का? आता मला एक सांगा, 2024ला लांडे साहेब स्वतः उभे होते, त्यावेळेस हे जे काही समाजाचे काही कार्यकर्ते होते त्यांनी समाज म्हणून लांडे साहेबांच्या पाठीमागे नाही गेले. त्यांनी विश्वास अतुल बेनकेंवर ठेवला आणि अतुल शेठच्या पाठीमागे ते उभे राहिले. आणि आज अचानकपणे परत ह्याच कार्यकर्त्यांवर लांडे साहेबांचं नेतृत्व लादायचं हे योग्य राहील का? तर ते म्हटले ते बरोबर आहे, पण तुझी तयारी काय आहे, तुला लढायचं का माझ्या पॅनलमध्ये, माझ्या खाली? मला अतुल शेठनी सक्त सांगितलंय का अजिंक्यवर माझा जीव आहे आणि अजिंक्यला मला त्या ठिकाणी उमेदवारी द्यायची. म्हटलं अतुल शेठ सांगत असतील तर माझी तयारी आहे, मला माझ्या संघटनेला विचारलं पाहिजे. तर म्हटलं तुमची काय प्रक्रिया आहे?
तर ते म्हणले ठीक आहे, लढायचं असेल तर बाबा माझी जी उमेदवार आहे ती आर्थिक ताकदीने मोठी आहे, म्हणजे जे आत्ताच्या त्यांच्या उमेदवार आहे, आणि माझा त्यांना शब्द गेलेला आहे. म्हटलं बरोबर आहे, आमचाही शब्द सुनीताताईंना गेलेला आहे, परंतु उद्या संघटना आणि अतुल शेट यांचा समन्वय मी शेवटपर्यंत केला. तो समन्वय जर झाला तर निश्चितप्रमाणे मी माझ्या निर्णयात बदल त्या ठिकाणी करू शकतो. म्हटलं तुमची अपेक्षा काय लांडे साहेब? त्यांनी जी अपेक्षा सांगितली, नियम अटी सांगितल्या, तर संदीप भाऊ ते माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला, माझ्याकडे काही 2 नंबरचा काही इन्कम नाही, माझ्याकडे दुसरा कुठला काही हे नाही, माझं कुटुंब हे शेतीवर चालणारं कुटुंब आहे. मला त्या अपेक्षा आणि अटी आणि नियम पूर्ण करणं मला म्हणजे संयुक्तिक नव्हतं, किंवा मी ते करू शकत नव्हतं. माझ्या कुटुंबात चर्चा झाली आमची सगळ्यांची, आणि कुटुंबाने सांगितलं असं असेल तर आपण राजकारणातून तू घरी थांब, पण ह्या असल्या गोष्टी पडू नको. तर मी त्यांना विनंती केली, आपण एकदा अतुल शेटची बसू. त्यानंतर मी अतुल शेटलाही हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण काही गोष्टी एकदा ठरलेल्या असल्या की त्याच्यामध्ये किती जवळचा माणूस असला, शेवटी तुमच्या मनाने एखादी गोष्ट ठरवली, उद्या मी तुम्हाला किती ते सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्या गोष्टी बदलल्या गेल्या नाही, याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं. काय अटी नियम होते देवराम लांडेंचे? आता ही निवडणूक प्रक्रिया आहे, निवडणूक प्रक्रियेत खर्च लागतो, आणि तो खर्च पॅनलमधून केला पाहिजे, मग तो कशा पद्धतीने किती केला पाहिजे, या सगळ्या त्या चर्चा होत्या. आता त्या थोड्या अंतर्गत चर्चा आहे, पण त्याच्यावर न बोललेलं बरं त्या गोष्टी. सांगा ना, म्हणजे हो अशी काय आट का जेणेकरून तुम्हाला पेरवणारच नाही आणि तुम्ही आपोआप बाजूला व्हाल, असं काय त्यांनी जी होतं? काही सांगितलं बाबा पॅनलला एवढा खर्च येईल, ही निवडणूक फार मोठी आहे, आणि ही निवडणूक आपल्याला ताकदीने लढावी लागेल, कारण सुनीता बोराडे सुद्धा आता त्या ताकदीने पुढून येत आहे. तर आपल्याला जर पॅनल जुळवायचं असेल, हे समीकरण सगळं जुळवायचं असेल, तर तुझा पण त्यात सहभाग पाहिजे, आणि फक्त व्यक्तिशः सहभाग नको उमेदवारी म्हणून, तर तुला ती आर्थिक बाबी पण त्यामध्ये पूर्ण कराव्या लागतील. तर मी म्हटलं साहेब ठीक आहे, परंतु माझी काही एवढी परिस्थिती नाही, तुम्ही एकदा साहेबांशी शेठशी चर्चा करून आपण पुढे जाऊ. पण ते काय, त्यांनाही काही गोष्टी पटल्या नसतील कदाचित, पण मी माझं वास्तव सत्य त्यांच्यासमोर ठेवलं होतं. आर्थिक खर्च करायला नको? करायला पाहिजे, पण एखादी निवडणूक लढवत असताना त्या निवडणुकीला किती खर्च येतो, किती काय निकष असतात, याची मी 3री निवडणूक आहे माझी संदीप भाऊ, मला त्याची पूर्ण कल्पना आहे. पण त्यांच्या अपेक्षा ज्या होत्या त्या फार वेगळ्या होत्या, त्याच्यामुळे त्या मी पूर्ण करू शकत नाही. किती रुपयाच्या अमाऊंटची नाही, आता तो ठीक आहे. आता हा कसं आहे, आता आपण मुद्दा घेणं उचित ठरणार नाही. ते मी नंतर 7 तारखेनंतर जेव्हा आम्ही सिद्ध होऊन दाखवू, आम्हाला जेव्हा विजय मिळेल, त्यावेळेस या सगळ्या बाबी मी जनतेसमोर मांडेल. का नेमका आतल्या ज्या गोष्टी आहेत, आता लोक नाराज होतात, पक्ष बदलला ना, लोक लगेच सांगतात अरे एवढ्या वर्ष बाबा बेनके कुटुंबानी अजिंक्यला हे केलं ते केलं, पण इंटरनल ज्या काही गोष्टी आहेत त्या लोकांसमोर येत नाही. बँकेनं सांगायचं का माझी समजा आर्थिक परिस्थिती कमी आहे, देवराम लांडेची जे काय मागतायत ते जास्त अमाऊंट आहे, काहीतरी त्यातून मार्ग काढा किंवा मदत करा, असा प्रयत्न नाही केला? नाही, मी सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या काळामध्ये पूर्ण तालुक्याची जबाबदारी असल्यामुळे अतुल शेठ पण पूर्ण बिझी होते. मी भरपूर वेळा ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, पण त्या काही झाल्या नाही, किंवा कदाचित आम्हाला दूर लोटायचं होतं की काय, म्हणून ह्या गोष्टी घडल्या, हे पण मला आता हळूहळू समजतात किंवा बाहेर येतात. पण मनाला खूप वाईट वाटतं की एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याचं राजकारणात काम नाही का, हा माझ्या पुढे एक प्रश्न निर्माण झालेला आहे आज. मग सुनीता बोराडेंचं कसं, खर्चाचं नियोजन कसं करताय? नाही, मी त्यांना स्पष्ट सांगितलं की माझं जे काही नियोजन आहे ते या पद्धतीने आहे, आणि त्यांनाही पटलं ऑलरेडी. ते पण काही एक्सपेन्स जो काही खर्च असतो तो पण त्यांनी पण केलेला नाहीये, कारण लोकांमधून जे उमेदवार निवडले जातात, लोकांमधून जे उमेदवार पुढे येतात, त्यांना जास्त खर्च लागत नाही, हे माझं व्यक्तिगत मत आहे. आज मी जेव्हा गावागावात फिरतो ना, तर लोक सांगतात ना आम्हाला बूथ पण नको, हा तुम्ही उभे राहा, किंवा आज पहिल्यांदाच संधी आली आहे ना, तुम्ही उभे राहा, तुमचं काम पाहिलं. आता 2 दिवसामध्ये आम्ही उंडे खडकला बसलो, तिकडे राजूरला बसलो, हडसरला बसलो, त्या लोकांनी सांगितलं का तुमचं गाव आम्ही पाहतो ना जाता येता, तुम्ही गाव बदलले ना, तुम्ही काम करता ना, तेच काम आमच्या गावांमध्ये करा, संधी दिल्यानंतर पुढे करा, हाच विषय होता. मग उद्या जर आर्थिक याच्यावर सगळ्या जर बाबी येत असतील, तर मला वाटत नाही, जुन्नर नगरपालिकेत तुम्ही पाहिलं ना, गोट्या भाऊ आपला साधा माणूस उपनगराध्यक्ष झाला, हो, पैसेच पाहिजे असं काही नाही राजकारणात. आम्ही शरददादांकडे पण पाहिलं ना, 2014च्या राजकारणात आले, ते काही फार पैसे होते का तेव्हा? अजिबात पैसे नव्हते, पण ते टिकले. का टिकले? तर कामाच्या आणि या सगळ्याच्या जोरावर ते टिकले. त्यामुळे तो एक आदर्श, कसं आपण शिकलं पाहिजे नेत्यांकडून, नेता कुठलाही असो, आपण शिकलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. सध्या बरंच टार्गेट केलं जात आहे. लगेच तुमच्या गावात एक मुलगा आहे गोलप नावाचा, त्याला तुमचं पद दिलं, त्याचे व्हिडिओ पाठवले प्रत्येक चॅनलला, खच्ची करायसाठी
राजकारणात हे चालूच असते, तुम्हाला माहिती आहे. हा इकडे गेला का तो तिकडे, तो तिकडे. पण जे काही माझ्या गावातले पण माझे सहकारी आहेत, ते माझेच आहेत. माझेच तरुण मित्र आहेत ते. शेवटी एक जागा खाली तर दुसरा कोणतरी घेतो. तिथं गावातलाच. हा गावातलं काय वाईट काय आहे? तो पण शिकला पाहिजे. त्याने पण पुढे नेतृत्व केलं पाहिजे. आज ग्रामपंचायत पातळीवर पूर्ण पॅनल आम्ही निवडून आणला. आम्ही त्याला सदस्य केलं, उपसरपंच केलं. आज त्याला पक्षाने संधी दिली. तालुक्याचं प्रतिनिधित्व करायचे. उलट त्यांनी जोमाने काम केलं पाहिजे. त्याला आपण कशाला खेचायचं? आपल्या माणसांना आपण कधी खेचायचं नाही. आणि सभा, माझं तर एक म्हणणं आहे संदीप भाऊ, का ज्या गावचा उमेदवार आहे, राजकीय संस्कृतीप्रमाणे तिथं सभा किंवा ह्या सगळ्या गोष्टी पुढे येणं हे मलाच नाही तर आमच्या गावात जेव्हा मी चर्चा केली ना बाकीच्यांशी, त्यांना पण हे थोडंसं वेगळं वाटलं. पण ठीक आहे, आता राजकारणात ह्या गोष्टी डावपेच हे सगळं चालू असतात. पण का मग तुम्ही एवढं गावाचा विश्वास म्हणजे जपला, कामं केली, तरी पण गावची बरीचशी लोक त्या सभेला का असतील असं वाटतं? नाही, कसं आहे, आमच्या गावामध्ये येणाऱ्या पाहुण्यांचं हे नेहमी स्वागत केलं जातं. पक्ष, गट, तट हा भाग पूर्ण वेगळा आहे. ज्यावेळेस मी निर्णय घेतला, ज्यावेळेस मी त्या ठिकाणी गाव बैठक घेतली, त्यावेळेस मी गाववाल्यांना सांगितलं, बाबा अशा अशा प्रक्रिया घडलेल्या आहेत. मी माझे जे काही तरुण सहकारी होते त्यांना आपटाळ्यात जी सभा झाली, त्याच्यानंतर कोंडाजी बाबा डेरे इथं सभा झाली, ते नाकारू शकत नाही कोणी. मी त्यांच्या कानावर घालून मी निर्णय घेतले आणि त्यांना सांगितले नेमकी अडचण काय झाली, परिस्थिती काय झाली, त्या गोष्टी मी कशा पूर्ण करू शकत नाही. आणि एकदा प्रक्रियेत माणूस आला आणि ज्यावेळेस तो अचानक थांबतो त्यावेळेस देखील चुकीचे आरोप होतात. त्यामुळे मला थांबता पण आलं नाही. नाहीतर मी जी काही त्यांना सांगत होतो बेनके साहेबांना, की माझी थांबण्याची पण तयारी आहे. तुम्ही सुनीताताईंना शब्द दिलाय, ताईंना तुम्ही जिल्हा परिषद ठेवा. झालं, सगळं सांगून झालं. मला सांगा का तुमच्याबाबत सातत्याने आता जातीच्या विषयावर खूप टीका होती, ते पाहून कसं वाटतं? वाईट वाटतं. आता जातीपातीच्या विषयावर आज आपण भारत देशामध्ये राहतो, या मातीसाठी आपण सगळे काम करतो, या भागासाठी काम करतो. आणि ज्यावेळेस असं प्रश्न समोर येतात त्यावेळेस कोणाचंही मन असलं तर वाईट वाटणं साहजिक आहे संदीप भाऊ. आणि मी संविधानाला मानणारा कार्यकर्ता आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे. आणि या भागामध्ये काम करताना विशेषतः आज आमच्या गावामध्ये आम्हाला संधी दिली त्यावेळेस जास्त करून जे काही आदिवासी समाज आहे, जो मागासवर्गीय समाज आहे, त्या समाजासाठी जे काही त्यांचे रखडलेले प्रलंबित प्रश्न होते त्याच्यावर मी काम केलं. नाविन्यपूर्ण योजना तिथे राबवल्या. म्हणजे MPSC UPSC करणारे जे काही तरुण सहकारी त्यांना आम्ही पुस्तकं दिली. त्याच्यानंतर जे मच्छीमार व्यवसाय करतात त्यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांची सुरक्षा रक्षक जॅकेट दिले, त्यांना माशांच्या जाळ्या दिल्या. हे कशासाठी आपण करतो? शेवटी आम्ही जात हा फॅक्टर बाजूला, पण आम्ही समाजासाठीच काम करतो ना. का आम्ही आमच्या व्यक्तिगत कुटुंबासाठी किंवा व्यक्तिगत जातीसाठी काम करत नाही. आम्ही पूर्ण समाजासाठी काम करतो. आणि सर्व धर्म समभाव मानून जर काम केलं तरच निश्चित हा समाज पुढे जाईल, एवढी मला त्या ठिकाणी भावना वाटते. आणि निवडणूक आल्यावरच ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतात, हे अतिशय चुकीचं किंवा अतिशय मनाला वेदना देणार आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या. आंबोली गावच्या एका युवकाने आम्हाला बोलवून बाईट दिली, ती तुम्ही पाहिली असेल. तिथं तुम्ही काहीतरी जागा घेतलेली तुमच्या पत्नीच्या नावाने विकत, तिथं पण वाद सुरू आहे. आणि त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या याचं लग्न केलंय हे जातीसाठी केलं, आमचं आरक्षण लुटण्यासाठी केलं. काय सांगा? संदीप भाऊ, मला वडिलोपार्जितच चांगली जमीन आहे. आणि आता सध्या तरी माझी परिस्थिती नवीन जमीन घेण्या इतकी नक्कीच नाही. हे मला, माझ्या सहकाऱ्यांना नाही, माझ्या सगळ्या गावाला माहिती आहे का अजिंक्य हा फाटका तुटका कार्यकर्ता आहे. आता जो आरोप ज्या माणसाने केला ते म्हणजे माझे मिसेसचे वडील आणि ते नातेवाईक आहेत. आणि तो जो व्यक्ती भांडतोय त्याचा एकतर त्या जमिनीशी काही संबंध नसल्याचं असं मला त्यानंतर चर्चेअंती कळलं. आणि त्यांचा आणि तो नातेवाईकांचा जुना काहीतरी पैशाचा व्यवहार होता. त्यातून मग ते सगळ्या गोष्टी त्यांच्यात घडल्या. आणि बाबा त्यांच्या वडिलांनी हा निर्णय घेतलाय का मुलीच्या नावावर करण्याचा, तो काही माझा किंवा मी घेण्याचा असा काही बिलकुल त्याच्यामध्ये संबंध नाही. आणि लग्न करण्याचा विषय मला सांगा, तुम्ही तुमचं लग्न ठरवून केलं का हो? माझं लग्न इथंच होईल किंवा ह्याच मुलीशी होईल किंवा ह्याच जातीशी होईल असं कुणीही ठरवून करत नाही. शेवटी त्या विधिलिखित गोष्टी असतात आणि त्या घडतात. असं ठरवून केलं असतं तर मग मी असं कलेक्टर एखादी मुलगी केली असती ना, राजकारणासाठी कशाला केली असती? कलेक्टर केली असती, मस्त गाडीत फिरलो असतो, चांगले 2 पैसे मिळवले असते. असं कशाला करेल कोण? ठीक आहे, घडल्या आणि त्याचा मी कधी राजकीय वापर केला नाही. तिला तिची इच्छा आहे, तिला राजकीय सामाजिक वारसा आदरणीय मारुती शेट वायाळ, तिचे वडील आमदारकी लढलेत, विधानसभा लढलेत, त्यांच्याकडून आहे. तिचे चुलते केशव मामा आमचे वायाळ ते
सरपंच राहिलेले, तिला कौटुंबिक वारसा आहे, त्याच्यामुळे मी तिला काही सांगून असं होत नाही. उलट ती मला सांगते का आपल्याला ही गोष्ट करायची आहे, हे काम आपल्याला करायचंय, ही विधवा माईला आली. सकाळी 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 आमच्या घरी आले तुम्ही तर 5-10 लोक रोज येत जात असतात. रोज आमचं काम त्याच्यावर चालू आहे. शेवटी बघा, खिशात पैसे नसताना देखील गावाने आम्हाला 2 वेळा संधी दिली. हे मला अभिमानाने सांगायचंय. शेवटी गाव महत्वाचं आहे आणि आपली माणसं महत्वाची. बाकी ते जात पात हे निवडणूक आली का हे सगळं कोण ना कोण त्याला पाठीमागून पुश करून ते पुढे येणारच आहे. जात आठवले इलेक्शन आल्यावर असं एक म्हटलं जातं, एक ग्रुप तयार केलेला आहे व्हॉट्सअपला. त्याच्यावर समजा एका विशिष्ट ओपन म्हणजे तुम्ही ज्या काचचे चला थेट चर्चा करू, मराठा समाजाचे काही कार्यकर्ते त्या ग्रुपमध्ये आहेत आणि त्यांनी असं चालवलंय चळवळ की आता मराठा आरक्षण काय आपल्याला इथे येत नाही आणि आता आपल्याला मराठा सभापती करायची संधी आली आहे आणि म्हणून हे सगळं राजकारण चाललंय. या ग्रुपची अशी जरा काही स्क्रीनशॉट व्हायरल झालेत, माहिती तुम्हाला यावर? नाही, मला काल तुमच्याच खुर्ची सम्राट ग्रुपवर जी काही पोस्ट आली त्या अनुषंगाने मी ॲडव्होकेट आपले सचिन चव्हाण सरांना फोन केला की नेमकी हे काय गोष्ट आहे. तर ते म्हटले असा असा एक स्क्रीनशॉट व्हायरल होतोय आणि तो व्हायरल पण नाही झाला. ती काही ठराविक 4-5 लोक आहेत ज्यांना हे मोटिव्ह साध्य करायचे. ते काय करतात, मोबाईल घेतात असा आणि जातात आणि दाखवतात, बघा हे कसे बोलतात. पण आता AIचा जमाना आहे आणि असा कोणता ग्रुप असेल तर मी स्मरून सांगतो, कुठल्याही देवाची शपथ घेऊन सांगतो, असल्या फालतू गोष्टींमध्ये राजकारणात वेळ घालवायला आम्हाला इंटरेस्ट नाही. शेवटी ज्याला माहिती आहे का ही जिंकणारे उमेदवार आहे त्याच्याबद्दल अपप्रचार केला जातो आणि तो अपप्रचार काही मंडळी जर करत असतील तर त्यांनी ते सिद्ध करावं आणि नसतील तर आम्ही तो शोध लावलेला आहे. तुम्हाला सांगतो, फक्त 1-2 दिवस द्या. हे वातावरण दूषित करायचं नाही. पण माझी समाजाला विनंती काय माहिती का, की हे समाजाचं राजकारण जे लोक करू पाहत आहेत ना, पहिल्यांदा यांनाच तुम्ही ना घरी बसवलं पाहिजे. आणि आजही सांगतो, नीलम, सुनीताताई आणि कमलताई, आता ठीक आहे त्यात दोघी तर आहेत त्यांच्याबाबत एवढं होत नाही, पण नीलमला सगळ्यात जास्त मतं आहेत ना ही आदिवासी समाजातूनच पडणारी. हे आज मी तुम्हाला सांगतो. याचं कारण असं आहे, आम्ही कधीच भेदभाव केला नाही. आम्ही कधीच पातीचं राजकारण कधी केलं नाही. आम्ही सर्वसमावेशक राजकारण केले. आणि उद्या संधी आली तर पूर्वी देखील समजा सर्वसाधारण आरक्षण आले त्याच्यामध्ये देखील आमचे बांधव उभे राहिले, त्यांना देखील आम्ही मदत केली. उद्या अजून पुढच्या आरक्षणाला आम्ही मदत करू ना, एकमेकांमध्ये गुन्हेगाविंदाने राहू. ह्या सगळ्या गोष्टी ठराविक आणि क्षणिक काळापुरत्या. 7 तारखेनंतर ते जे काही 4 लोक आहेत ते नाही करणार ही गोष्ट. फक्त आता त्यांना काही करून आम्हाला हरवायचंय आणि ज्याच्या डोक्यात आम्हाला जिंकायचंय आणि त्यांच्या डोक्यात आम्हाला हरवायचंय. ज्याच्या डोक्यात हरवायचा विषय असतो तो माणूस कधी सक्सेस होत नाही. त्याचा शोध लागलाय. 2 दिवस थांबा, तुम्हाला कळेल सगळं हळूहळू. जी कोण लोक आहेत त्यांच्या व्हिडिओ आमच्याकडे आलेले आहेत आणि ते का करतात, त्यांचा मोटिव्ह काय, ह्याच्यातून त्यांना मतांचं ध्रुवीकरण कसं करायचंय, ह्या सगळ्या बाबी आमच्याकडे आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही आणि मुख्य हेतू त्यांचा जो आहे तो तर बाजूला राहणार, पण भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ते या समाजात देखील राहणार नाही, एवढं तुम्हाला मी सांगतो. ते ग्रुप पाहिले का तुम्ही कधी? ग्रुप नाहीच येतो. ते काय केलं मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही, मी, काका, आपण सगळे 4 जण इथे बसलोय आणि ते मोबाईल काय केले, 1 नंबर माझ्या नावाने सेव्ह केलाय, एक संदीप भाऊचा केलाय, एक त्यांचा केलाय आणि त्यांनी ती ठरवून चॅट केलेली आहे. इतक्या खालच्या पातळीवर असा तालुक्यातील एकही ग्रुप किंवा कुठला ॲडमिन असेल, मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की कुणी असेल तर त्यांनी समोर यावं. परंतु आम्ही इतक्या खालच्या पातळीचं ग्रुप पाहिले का तुम्ही? नाही, ग्रुप नाही पाहिला कधी मी, फक्त ग्रुपचे मेंबर आहे. ग्रुपचे माझा मोबाईल मी तुम्हाला दाखवतो किंवा त्याची हिस्ट्री, पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर सगळी हिस्ट्री येते. असल्या फालतू विषयात आम्हाला इंटरेस्ट नाही. आमचं एकच ध्येय आहे, आम्ही ग्रामपंचायत गाव पातळीवर काम केलंय, आता आम्हाला पंचायत समिती स्तरावर काम करायचंय. आमचं एवढंच ध्येय आहे. बाकी हे दुसऱ्या विषयात आम्ही इंटरेस्ट नाही. अतुल बेनकेंना निवडणूक लढवून आव्हान? नाही, अजिबात नाही. ही आमची व्यक्तिगत इच्छा आहे. आव्हान देणारे आम्ही कोण आहेत? शेट आहेत, मोठे नेते आहेत. ते विधानसभा त्यांनी लढवली, ते आमदार झालेले आहेत, ते फार मोठे. त्यांच्याबद्दल आम्हाला आजही आदर आहे. ठीक आहे, ते त्यांच्या जागी बरोबर आहे, आम्ही आमच्या जागी बरोबर आहे. काही प्राप्त परिस्थितीनुसार हे निर्णय घेणं भाग पडला असेल तरी कुणालाही आव्हान देण्या इतपत मी कालही मोठा नव्हतो, आजही नाही आणि उद्या पण 100% नसेल. खूप गाड्या फिरतायत, 30-30 गाड्या असतात देवराम लांडेंच्या ताफ्यामध्ये. तुमच्या 2-4 गाड्या दिसतात फक्त. आता 30-30 वर्षाचं आहे ना त्यांच्याकडे सगळं. 30-30 वर्षाचं सगळं आहे ना त्यांच्याकडे, फिरणार ना. आता आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहे. शेवटी आम्हाला काही बंधन येतात. मी सांगितलं ना तुम्हाला मगाशीच, काय हा जो काही हे सगळ्या गोष्टी आहेत ना,
मला सांगा 30 गाड्या फिरल्या म्हणजेच लोक मतदान करतात का निवडणुकीत? मी मगाशी उदाहरण सांगितलं ना, अशी किती उदाहरणं मी तुम्हाला सांगू, की सर्वसामान्य कुटुंबातली माणसं या व्यवस्थेमध्ये पुढं आली, ती लोकांनी आणली. त्यांच्याकडे काय फार 30 आणि 40 गाड्या होत्या, खूप माणसं होती, त्यांचा पार 10, 20, 50 फ्लेक्स लागले म्हणून पुढे आलेली नाही. उलट पैशावाले उमेदवार आहे ना सगळीकडे आता लोक पाडतात ते. मी सांगण्याची गरज नाही कोण पडले तर कोण काय, पण तुम्ही याचा अभ्यास करायचं पत्रकार. बेनके नाही, अतुल बेनके ते स्प्लिटमुळे पडले, तो विषय वेगळा. पण स्थानिक लेवलला देखील जे काही मातब्बर होते, ज्यांच्याकडे घराणीशाही होती, ते उमेदवार घरी बसवले ना. अतुल बेनके नाही, सत्यशील शेरकर. नाही, अतुल दादा आणि सत्यशील दादा असं नाहीये. ते शेवटी त्यांच्या राजकीय स्प्लिटमुळे पडले. जे काही मतांचं विभाजन झालं त्याच्यामुळे. प्रत्येकाला ती परिस्थिती लागू होऊ शकत नाही असं. काय हरकत नाही. मग सांगा मला आता कधी शरद सोनवणे कधी तुम्हाला हे देणार आहे, वेळ देणार? नाही, आता त्याबाबत माझी त्यांच्याशी चर्चा झाली नाही, पण आमची जी काही कोर समिती आहे, कोर कमिटी आहे, तर त्यांचं बॉन्डिंग किंवा चर्चा चालू आहे. तर ते जेव्हा वेळ देतील तेव्हाच आम्ही आमचा दौरा करू आणि भागाच्या दृष्टीने पुढे प्लॅनिंग करू.